नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. शैक्षणिक अर्थात जे आहे तुम्ही या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असाल, सोबत तुमचा ITI झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. या ठिकाणी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही किंवा अर्ज फी देखील तुम्हाला या ठिकाणी भरायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27/4/2026 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी म्हणजेच महापारेषण यांच्यामार्फत जॉबचे नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये. त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 20/4/2026 पासून रात्रीच्या 12 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत आणि 27/4/2026 पर्यंत तुम्ही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत या ठिकाणी अर्ज जे आहेत करू शकणार आहात. तर या ठिकाणी एकूण 28 जागांची जी आहे वॅकन्सी निघालेली आहे. शिकाऊ उमेदवार म्हणजेच अप्रेंटिस बेसिसवरती ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 20 तंत्री या व्यवसायात परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे ITI तुमच्या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक आहे. शैक्षणिक दस्तावेज जे आहे तुमच्या ठिकाणी SSC व ITI 20 तंत्री 4 सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकेचे मूळ प्रत या ठिकाणी लागणार आहे. आधार कार्ड लागेल. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल. महाराष्ट्र राज्याचे अधिवास म्हणजेच डोमेसाईल प्रमाणपत्र लागेल. उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रते उमेदवाराने स्वतः प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करणे या ठिकाणी आवश्यक आहे. विद्यावेतन जे आहे तुम्हाला प्रचलित नियमाप्रमाणे या ठिकाणी लागू असणार आहे. वयमर्यादा जी आहे 18 ते 32 वर्षापर्यंतच्या या ठिकाणी आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 5 वर्षाची वयामध्ये शिथिलता या ठिकाणी देण्यात येईल. अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत काढायची आहे व प्रपत्र परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जाची प्रत मूळ मुद्दा क्रमांक 2 मध्ये नमूद आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्राच्या स्वाक्षरित केलेल्या छायांकित प्रतीसह व इतर कागदपत्रांसह 8/5/2026 पर्यंत 6:15 वाजेपर्यंत अभियंता ग्रहण केंद्र रिंगमिंग विभाग क्वार्टर टाईप 1-2/1 132 kV बेसा उपकेंद्र नागपूर या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक त्याचबरोबर जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.